बाहुलीचं खरं नाव होतं काशीबाई. वय फक्त 6-7 वर्ष. पण वडिलांनी मोठं स्वप्न पाहिलं होतं. सत्यशोधकीय विचारधारेला अनुसरून माझ्या या मुलीला मी शिक्षण देईल आणि मोठं काहीतरी ती आयुष्यामध्ये करून दाखवेल. पोरीला शिकवायचं, प्रतिभावंत बनवायचं असं स्वप्न विश्राम रामजींनी बघितलं होतं. पण समाजाला तेव्हा हे त्यांचं स्वप्न मान्य नव्हतं. कारण त्या काळात मुलगी शिकली म्हणजे धर्म बुडाला असं मानलं जायचं. डॉक्टर घोले यांना धमक्या दिल्या गेल्या. वाळीत टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते मागे हटले नाहीत. कारण ते सत्यशोधक समाजाच्या विचारांनी पेटलेले होते, प्रेरित झालेले होते. आणि मग एक दिवस असा उगवला की या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी या वडिलांना सांगितले की धर्माच्या विरोधात जाऊन तू मुलीला शिकवू नको, परंतु तरी सुद्धा ते मागे हटले नाहीत. आणि मग समाजाने क्रूरतेची परिसीमा गाठली. या निष्पाप मुलीला, जिचं वय 6-7 वर्ष होतं, तिची शाळा बंद व्हावी म्हणून या 6-7 वर्षाच्या मुलीला प्रेमाने एका नातेवाईकांना आपल्या घरी बोलवलं आणि काचा कुटून दिलेला लाडू खायला दिला. या लेकरानं तो लाडू खाल्ला. तिला आयुष्य काय आहे अजून कळत नव्हतं. तिच्या पोटामध्ये हा काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला आणि ही बाहुली कायमची शांत झाली. रामजी घोले यांची ही मुलगी, ती भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी शहीद झालेली पहिली शहीद मुलगी.